जर कोणाला पण इच्छा असेल काम वगैरे करायची सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये डिरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तेव्हा जी दंगल वगैरे ज्या गोष्टी झालेल्या त्या सगळ्या ह्या मूवीमध्ये दाखवले. तर हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि गाईज, काल ज्याप्रमाणे बोललो त्याप्रमाणे आज माझं शूटिंग आहे. सकाळचे वाजले 5:30 आणि मी आता शूटिंगलाच निघालो. आणि आता माझ्यासोबत आहेत आमचे मामा. ते मला सोडायला येतात. सकाळी ते लवकर उठले तरी गरम पाणी वगैरे बनवून मला खास आंघोळीसाठी पाणी वगैरे तापून ठेवलं. तरी मी त्यांना काल बोललो नका येऊ माझ्यासोबत, तरी पण ते आज सकाळी मला खास सोडायला येत आहेत. आणि इथे जवळ BDD चॉल जवळच शूटिंग आहे. सो आता ते माझ्यासोबत येत आहेत. सो चला, आता आपण मी सेटवरती गेल्याच्या नंतर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवीन. ज्याप्रमाणे सिरियलच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलं, सिरियलचं शूट वेगळं असतं आणि फिल्मचं शूट वेगळं असतं. सो मी तुम्हाला दोन्ही सिरियलचं तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे कसं शूट असतं, काय असतं. सो आज मी तुम्हाला फिल्मचं पण शूट दाखवीन कसं असतं. पण काही गोष्टी आपल्याला दाखवता येत नाहीत फिल्ममधल्या, कारण की सिरियलच्या 2 दिवसात एपिसोड ते टी व्हीवरती दिसून येतात. पण फिल्मच्या कशा होतात, काही कालांतराने ते काही महिन्यानंतर रिलीज होतात. सो जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवीनच. आता मी फायनली माझ्या लोकेशनवरती पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे व्हॅनिटी व्हॅन वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत. आणि ही इकडनं जो आतमध्ये एंट्री करतो इकडे सगळं बेसमेंट वगैरे आहे. सो मी ह्या सगळ्या गोष्टी दाखवेन. आणि हा विजय दादा आहे. जर कोणाला सिरियल पिक्चरमध्ये जर काम करायची इच्छा असेल तर हा सगळ्यांना काम वगैरे देतो, विजय दादा. सो ह्याच्या थ्रू मी जिकडे पण सिरियल पिक्चर वगैरे जे काय असेल ते मी ह्याच्या थ्रू येतो. सो जर कोणाला पण इच्छा असेल काम वगैरे करायची सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये डिरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमचं काम करून देऊ शकतो. जर खरंच स्वतःची जर मनापासून जर इच्छा असेल, छोटा का होईना, आपण मी एखादा तुम्हाला सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये ओळख करून देऊ शकतो किंवा पिक्चरमध्ये मी तुम्हाला काम वगैरे देऊ शकतो. सो अशा काही गोष्टी आहेत तर तुम्ही डिरेक्टली मला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मला मेसेज करू शकता. हिमांशू सुर्वे, हिमांशू माझं जे काही सोशल मीडिया माझं हे आहे. सो गाईज, आता फायनली माझं आवरून वगैरे रेडी झालो आहे, कारण की हे कॉस्ट्यूम वगैरे चेंज केलं आहे. सो आता आपण थोड्या वेळात नाश्ता वगैरे करू आणि आपलं शूट चालू होईल आपलं. सो मी तुम्हाला दाखवीन सगळ्या गोष्टी. आणि हे बघू शकता, हे कॉस्ट्युमचं बेसमेंट आहे. हे कॉस्ट्युम आहे आणि इकडे चेंजिंग रूम वगैरे आहे. आणि इकडे ब्रेकफास्ट नाश्ता वगैरे आहे. आणि हे सगळं गार्डन आहे. ही BDD चॉलचं हे सगळं गार्डन आहे. आणि ह्याच ठिकाणी शूट लागलेलं आहे. सो चला, आता चेंज वगैरे तर झालेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघू. आणि गाईज, सकाळी स्वतः मामा आलेले मला इथं लोकेशनपर्यंत सोडायला आलेले, इथपर्यंत बाहेरपर्यंत मामा सोडायला आलेले. पण ते मला एकदम असं वेगळं वाटतंय की आपल्यामुळे एखाद्याला कोणालाही असा त्रास नको असं वाटतं मला. पण मामा सकाळी लवकर उठले, माझ्या आधी उठले. मला गरम पाणी वगैरे मस्त तापून ठेवलेलं, माझ्यासाठी चहा वगैरे त्याने केली. म्हणजे एकदम भारी वाटत होतं. पण असं कधी कधी असं वाटतं की नको यार, आपण या सगळ्या गोष्टी करतो पण आपल्यामुळे कोणाला त्रास नको. ॲक्च्युअली म्हणजे मी कुठेही गेलो तरी पण मी असं कोणाला त्रास होईल असं मला असं वाटत नाही. की ठीक आहे, आपण आपलं काम करून आपण आपलं निघावं. पण ठीक आहे, मामा एकदम भारी, एकदम मला इथपर्यंत सोडायला मला लय भारी वाटलेलं आहे. आणि येता येता मला सगळ्या गोष्टी सांगत होते की त्यांची शाळा त्यांनी मला दाखवली. अजून बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला दाखवल्या, कारण की ते लहानपणापासून वर्लीलाच राहिलं होते. सो त्यांनी सी फेस पण दाखवलं, इकडे आहे, तू लवकर सुटलास तर जाऊन ये वगैरे. सो आपण ट्राय करू, जर आपण इथनं शूटमधनं जर आपण लवकर फ्री झालो तर मग आपण जाऊन येऊ, सी फेस पण बघून येऊ, सगळ्या गोष्टी बघून येऊ. सो चांगलं वाटतं कधी कधी खरंच. तो गाईज, हे बघा, हे मेकअपचं बेसमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी इकडे कॉस्ट्युमचं बेसमेंट आहे, हे मेकअपचं बेसमेंट आहे. आणि इकडं आहे नाश्त्याचा वगैरे या सगळ्या गोष्टींचं बेसमेंट इकडे आहे. सो या अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि हा जनरेटर आहे आणि इकडे वॉकी टॉकीचा हा काउंटर आहे. तो गाईज, आमचं फायनली शूट लागलेलं आहे, सीन लागलेलं आहे.
आणि आता आम्ही चाललोय सेट वरती. मी आहे, माझा मित्र आहे आणि हे बघू शकताय बघा, कॅमेरा वगैरे सगळं सेटअप चालू आहे. सो चला गाईज, चाललोय आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आपण आणि आपण आपल्या शूटला लागू. चला गाईज, हे अशा प्रकारे लोकेशन आहे वरली आणि हे सगळं लोकेशन आहे बघा याच ठिकाणी. आणि आमचं सीन बघा या इथे लागलाय. हा मुंबई, हा शाखा आहे, ही शाखा. आणि गाईज फायनली शूट चालू झालेलं आहे. लोकेशन वरतीच आहे मी आणि तुम्ही हे बाजूला बघू शकता, हे ग्रीन जे ग्रीन ग्रीन दिसतंय हे सगळं क्रोमा आहे. क्रोमासाठी केलेलं आहेत कारण की हे BDD हॉलचं गोष्टी दाखवलेल्या आहेत. या समोर बघू शकता ही पान टपरी आहे, पात्रे पान बिडी शॉप, हे पण सगळं बनवलेलंच आहे, सेटच बनवलेला आहे. सो ह्या प्रकारे सगळं सेट वगैरे शूटिंग वगैरे इथं चालू आहे. आणि हे बघा हा सेटअप आहे आणि आम्ही शिव कार्यकर्ते दाखवले आहे बघा. शिक्षणाचा हे आमचा इथे काय बोलतात त्याला, सेट आहे. आणि गाईज बघा इकडे शूटिंग चालू आहे, शूटिंग चालू झाले इकडे. सो आता टेक आपलं कधी लागेल त्याच्यावरती आहे. हे बघा हे सगळं सेटअप आहे. आणि गाईज तुम्हाला सांगतो, हे 1970 ते 1975 सालची त्या इयरमधलं हे सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत फिल्ममध्ये. आणि नामदेव ढसाळांच्या जीवनावरती हा मूवी आहे. आणि विजयदादा, सो हा नामदेव ढसाळांच्या जीवनावरती हा मूवी आहे. आणि तेव्हा जे दंगल वगैरे ज्या गोष्टी झालेल्या त्या सगळ्या ह्या मूवीमध्ये दाखवले. आणि तेव्हा रचना होती, नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्या सगळ्या गोष्टींवरती त्या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती हा मूवी आहे, मराठी मूवी आहे, त्याची शूटिंग आहे. सो चला काय काय गोष्टी मी तुम्हाला दाखवीन, पण काय काय गोष्टी मी तुम्हाला नाही दाखवू शकत जोपर्यंत पिक्चर रिलीज नाही होत. त्यामुळे जे शक्य आहे, जे पॉसिबल आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवीन. सो गाईस, हे असतं मॉनिटर आणि A आणि B असे 2 कॅमेरा असतात. 2 कॅमेऱ्याचे 2 मॉनिटर असतात आणि ह्याच्यावरती डिरेक्टर बसून चेक करतो की शॉट्स कसा झाला आणि कसा नाही तो. सो हे 2 मॉनिटर आहेत. सो गाईज बघा अशा प्रकारे शूट होतं, जे आपण गर्दी वगैरे बघतो बाजारपेठेतली वगैरे. सो ह्या प्रकारे असं सगळ्या प्रकारे शूट असतंय बघा. हे पासिंग बोलतात, त्याला पासिंग बोलतात ज्युनियर आर्टिस्ट. आणि आता फायनली आपलं शूट संपलंय आणि आता मी घरीच जातोय. सो खूप मजा आली, खूप भारी शूट झालं आणि बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवलेल्या आहेत. आणि अजून उद्या मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवायचा प्रयत्न करीन, कारण की कसं होतं, काही गोष्टी मला दाखवता येत नाहीत तुम्हाला, कारण की मूवीचं शूटिंग असल्यामुळे काही गोष्टी बंधनात ठेवायला लागतात किंवा त्या आधी दाखवू नाही शकत. सो जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवीनच. सो आता घरीच जातोय आणि चला तर मग आता आपली वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.